वांबोरी परिसरामधील डोंगरगण घाटामध्ये 17 फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान एका इसमाचा मृतदेह गोणीमध्ये घातलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलाय. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूनं मृतदेह खोल दरीमध्ये फेकून देण्यात आलाय असा संशय आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास लावणं हे एक पोलिसांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलंय. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10च्या दरम्यान MIDC पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेल्या डोंगरगण घाटामध्ये एक इसम सरपण तोडत होता. त्यावेळी त्या इसमाला गोणीमध्ये घातलेला मृतदेह या ठिकाणी दिसून आला. त्यावेळी सरपण तोडणाऱ्या इसमाला दुर्गंधी येऊ लागल्यानं त्यानं परिसरात पाहिलं असता खताच्या गोणीमध्ये पुरुष जातीचा मृतदेह त्याला आढळून आला. त्यानं सदर घटनेची माहिती सरपंचांनी पोलीस प्रशासनाला दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगर येथील जिल्हा पोलीस उपाधीक्षक गिरीश वमने तसेच हवालदार सतीश खामकर, अजनाथ पालवे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. पोलीस पथकानं मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाहीये. तो 35 ते 40 वयोगटामधील पुरुष जातीचा मृतदेह आहे. 3 ते 4 दिवसांपूर्वी त्याचा खून झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते. मृतदेहाची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास लावणं हे एक पोलिसांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलंय. या घटनेमुळे वांबोरी आणि नगर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. डोंगरगण हे ठिकाण निसर्गरम्य असल्यानं तिथे नेहमीच वर्दळ असते. घाटामध्ये आजपर्यंत खून, दरोडे, रस्ता लूट अशा अनेक घटना घडल्या आहेत. या भागामध्ये CCTV कॅमेरे आता बसवण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.